म्हणजे उतरण लागली आहे आयुष्याला, पण आम्हाला उत्साह तसाच आहे अजून. नमस्कार, माझं नाव अनुराधा राव. मी अथश्रीमध्ये राहायला येऊन आता या ऑक्टोबरला 20 वर्ष झाली. सुरुवात झाली आणि 1 महिन्यातच आम्ही इथे राहायला आलो. दसऱ्याला मुहूर्त झाला होता आणि दिवाळीला आम्ही इकडे शिफ्ट झालो. हा मी आणि राव काकांनी फार विचारपूर्वक डिसिजन घेतलेला होता. आम्हाला खूप आनंद झाला की एक शांतपणे जे 60 नंतर आयुष्य असतं ते घालवायला एक अगदी चांगलं स्थळ मिळालं आम्हाला. मला 2-4 आमच्या नातेवाईकांनी, काही अगदी जवळचे सुहृद लोक त्यांनी, "अगं आत्ता कुठे तू चालली? तू काही म्हातारी नाही झाली, तू का चालली अथश्रीमध्ये?" तर मी म्हटलं, "नाही, ती संकल्पना तुम्ही वाचली नाही आहे नीट. आणि असं नाही आहे, आपण मनाने म्हातारं, वयाने होऊ म्हातारे, पण मनाने तरुण राहण्यासाठी म्हटलं आम्ही जातोय." आणि खरोखरच इथे आल्यावर अगदी काहीही परिचय नसलेले सगळे आम्हाला शेजारी मित्रमैत्रिणी भेटले आणि इतके गेली 20 वर्ष माझी आनंदात गेली. दुःखद प्रसंगात सगळ्यांनी साथ दिली. पण नाहीतर आमच्या इथला स्टाफ, आमचे मॅनेजर सध्याचे समाधान आणि बाळू ढेपे, बाकी स्वप्नील, ओमकार, अण्णा, हे सगळे स्टाफ मेंबर आमची खरोखर एखाद्या कुटुंबातल्या माणसाची घ्यावी तशी काळजी घेतात. आणि मी म्हटलं त्याप्रमाणे मी 60ला आले तर मलाही उत्साह होता. तर माझी 200 पुस्तकं मी खाली कपाटासकट दिली आणि मी एक लायब्ररी सुरू केली. कॅन्टीन चालू आहे. फॉलबॅक अरेंजमेंट म्हणून उत्तम आहे. कारण मला वाटतं की मी एकटी आहे. मी स्वतः थोडा स्वयंपाक वगैरे केला तर हालचाल राहते. आपल्याला हवं ते करून खाता येतं. पण कधीही माझ्याकडे पाहुण्यांचं स्वागत असतं. तर ते माझे मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक म्हणतात, "आम्हाला पण तुझ्याकडे यायला आवडतं." कारण मी म्हणते कोणी आले 2-3 लोकं, मग मी करत नाही घरात. मग आम्ही खाली जाऊन जेवतो. जशा आमच्या निकडी आहेत त्याप्रमाणे आम्ही आता कामाला पण काही जास्तीची लोकं ठेवतो. एकूण आमचं खरंच छान आयुष्य चाललेलं आहे. म्हणजे उतरण लागली आहे आयुष्याला, पण आम्हाला उत्साह तसाच आहे अजून, असं म्हणेन मी. धन्यवाद.